जैन भावांनो, आजचा व्हिडिओ बनवायचं कारण थोडंसं वेगळं आहे. व्हिडिओ थोडा लॉंग आहे, पण तुम्ही शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये तुमचा नक्की फायदा होणार आहे. तर बघा, मी काल व्हिडिओ बघितलाय कोचचा. तर त्याचं असं म्हणणं होतं की शूज किंवा प्री वर्कआउट किंवा प्रोटीन हे घ्यायची काही गरज नाही. तुमचा सगळा खेळ माइंडसेट वरती आहे. तुमच्या जर मनात आणलं तर तुम्ही काही करू शकता. तर मला त्याला एकच सांगायचंय, शूजचं काम काय माहितीये का मित्रा? शूजचं काम असं आहे की तुम्हाला इंजुरी होऊ नये म्हणून शूज वापरायचा असतो. शूजनी रनिंग सुधारते असं नसतं. सेकंड मुद्दा राहिला प्री वर्कआउट आणि प्रोटीन बद्दलचा. प्रोटीनचं काम आहे मसल रिकव्हरी करणं, स्ट्रेंथ वाढवणं. तर प्रोटीन घेतल्याने काही तोटा होत नाही. आता जर समजा गाडीमध्ये तू पेट्रोलच नाही आणि तुझ्या मनात आणलं गाडीत पेट्रोल आहे आणि मोकार की का मारलं, गाडी चालू होणार आहे का? नाही चालू होणार आहे. तुम्ही किती मनात आणलं असं काही नसतं मित्रा. जी गरज आहे ती गरज आहे. गाडी घेतली तिला पेट्रोल पाहिजे, ती चालणार आहे तर पेट्रोल पाहिजेच आहे. तसेच शरीर आहे, तू वर्कआउट करणार, एवढं हार्ड वर्कआउट करायचंय तुला, तर तुझे प्रॉपर रेस्ट पाहिजे, प्रॉपर झोप झाली पाहिजे, तसं तुला प्रॉपर डाएट बी पाहिजे. नुसतं माइंड मध्ये आणलं, हा मी आज 10 किलो सफरचंद खाल्ले, मग तू खाल्ले का खरंच? बॉडीला ते भेटले का? नाही भेटत आहे. त्याच्यामुळे अशा लोकांपासून थोडं सावध राहा. आणि माझी विनंती आहे, एक रुपया चुकीची गाईडलाईन करू नका. कारण तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, जसं बघितलं 2004-5च्या काळामध्ये जर आपण 1 एकर गहू केला तर 7 ते 8च पोते गहू होत होता. आणि आता तेच वावर आहे, सगळं तेच आहे, पण आज गव्हाचे पोते 25 ते 20-25 पोते होतात. हे सगळं हायब्रिड झालेलं आहे. खाण्यात कुठं नॅचरलपणा राहिलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा सप्लिमेंट घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. अशा लोकांचं ज्यांना नॉलेज कमी, ज्यांना सप्लिमेंट बद्दल काही माहिती नाही किंवा फिजिकल बद्दल काही माहित नाही, अशा लोकांपासून तुम्ही नक्की सावध राहा. अशाच माहितीसाठी तुमच्या भावाला नक्की फॉलो करा. जय महाराष्ट्र.